पोलीस भरतीत शेवटचे राहिले 60 ते 70 दिवस. आता 60-70 दिवसामध्ये आपली लेखी कशी इन्क्रीज करायची? जर तुमची 60 मार्काची लेखी असेल, तर त्याच्यामध्ये अजून 15 ते 20 मार्कांची वाढ कशी करायची? एकदम शॉर्टकटमध्ये एकदम जबरदस्त माहिती सांगतो मित्रांनो. ह्या लेव्हलने जर चालला, तर तुमचा अभ्यासक्रम खूप जबरदस्त होईल, मार्क पण खूप चांगले पडतील. 90% मुलांचं कसं असतं माहिती आहे का? अभ्यास करतात, पण मार्क पडत नाही. पण ते काय करतात, अभ्यास करतात 6 ते 7 तास, मार्क पडत नाही, लक्षात राहत नाही. तुम्ही जे पेपरला अभ्यास करता किंवा कोणतेही पेपर तुम्ही 100 मार्काचे देता, काय त्याच्यामध्ये काय चुकतं ते एनालिसिस करत नाही. त्यामुळे तुमचा स्कोर वाढत नाही. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितलाच पाहिजे. कारण की 2 मार्क हे तुमचे मेरिट ठरू शकते. आपल्याला 15 ते 20 मार्क पाडायचे आहेत. त्यामुळे खूप जबरदस्त नियोजन करायचं आपलं. एक चूक, 1 मार्क. आता या नवीन अभ्यासक्रमामध्ये आपलं जुने पुस्तकच वापरायचे आहेत. एखादं नवीन पुस्तक मार्केटमध्ये आलं, ते घेतलं तसं नाही. जो जुना अभ्यासक्रम आहे त्याला जबरदस्त बनवायचा आणि वाला अभ्यासक्रम नाही ठेवायचा, क्वालिटी ठेवायची मित्रांनो. समजलं का? आणि ते कशी ठेवायची ते मी इथून पुढे सांगतो. आणि हे 60 दिवस म्हणजे रिव्हिजन, टेस्ट आणि करेक्शन याचाच अभ्यास. डेली तर तुमचा 6 ते 7 तास अभ्यास होतच असतो. ह्याच्यामध्ये तुमच्या चुका काय होतात ह्याच्याचा अभ्यास करा. ह्याच्यामध्ये रिव्हिजन झाले पाहिजे, तुमचे टेस्ट, एमसीक्यू प्रश्न झाले पाहिजे आणि ज्या तुमच्या चुका होतात त्याच्यावरती अभ्यास झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये कसं असतं माहिती आहे का? भरपूर जणांचे जीकेला लय मार्क जातात. आता जे बाकी मॅथला चांगले मार्क येतात, गणिताला चांगले मार्क येतात, बुद्धिमत्तेला चांगले मार्क येतात. पण मार्क जातात जीकेला. आता जीकेसाठी मित्रांनो आपण जास्तीत जास्त प्रश्नांचं वाचन आणि कोणत्या टॉपिकचे जास्त प्रश्न विचारले जातात. आता जीकेला कोणते प्रश्न विचारले रॅन्डमली कोणता पण. पण आपल्याला माहिती आहे गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण हे कशावरती प्रश्न विचारले जाणार हे तर आपल्याला माहिती आहे. त्याच्यामध्ये या 75 पैकी आपल्याला 72 ते 73 मार्क आलेच पाहिजे. मग जीके मधले कोणते पण रॅन्डमली विचारलं जाईल, मग ते आपल्याला सांगता येत नाही. पण जीकेचा अभ्यास तर आपल्याला तर ठेवायला लागणार आहे. रिव्हिजन तर आपल्याला ठेवायच लागणार. आता गणित बुद्धिमत्ताचं कसं आहे, गणिताला मित्रांनो फॉर्म्युला लागतो. आता पहिल्यांदा शॉर्टकट कधी येतो माहिती आहे का? जेव्हा तुम्हाला फॉर्म्युला येत असेल त्याच्यानंतर तुमचा शॉर्टकट येतो. आणि गणित हे टाइम लावूनच झाले पाहिजे. तुमची जी प्रश्नपत्र तुम्ही सोडवताय ते आपल्याला दिलेल्या वेळेत पूर्ण होते का ते बघायचे. नाहीतर इथं सोडवतोय 1.5 तासात, पण तिथं लागला 2 तास. हां, इथली कंडिशन आणि पोलीस भरतीच्या पेपरची कंडिशन खूप वेगळ्या लेव्हलची असते. माइंडमध्ये वेगळेच थिंकिंग चालू असतात मित्रांनो. त्यामुळे टायमिंग लावून गणित फॉर्म्युलानेच झालं पाहिजे. बुद्धिमत्ता पण फॉर्म्युला गणित लावून सॉरी घड्याळ लावून झालं पाहिजे. म्हणजे प्रॉपर घड्याळ नाही, पण तुमचा एक टाईम असतो. त्या टाईममध्ये तुमचं गणित सोडून झालं पाहिजे. नाहीतर एका गणिताला लय वेळ लावला, मजा नाही. मार्क घालवसाल आणि भरपूर चुका करसाल. कंपोजिशन हे लय बेकार आहे. सोपे-सोपे प्रश्न चुकवतं. आणि तुम्ही या 2-3 चुका 100% करता. म्हणजे पोलीस भरती जवळ आली की नवीन पुस्तक मार्केटमध्ये येतात. आपला जो चालू अभ्यास आहे याच्यामध्ये नवीन पुस्तक तुम्ही ॲड करू नका. तुमचा जुनाचा अभ्यासक्रम ह्याला जबरदस्त बनवा, की त्याच्यातूनच मार्क मिळाले पाहिजे. महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, जीके हे तेच आहे. हे काही वेगळ्या पुस्तकामधलं येणार नाहीये. तोच इतिहास आहे, तोच भूगोल. त्यामुळे वेगळी पुस्तक वापरू नका. समजलं का? आणि जे तुम्ही तुम्ही जी परीक्षा देता ह्याच्यामधले जे तुम्ही एनालिसिस केलं पाहिजे. तुमचे कोणते प्रश्न चुकतात, कोणत्या टॉपिकचे चुकतात, मराठीचे चुकतात, गणिताचे चुकतात, बुद्धिमत्तेचे चुकतात. हे तुम्ही तुमचे जे चुकीचे प्रश्न आहेत ते बाजूला काढा आणि त्याच्यावरती सराव करा. जे येतंय तेच रिपीट वाचू नका. त्याच्यावरती कमी वेळ द्या. पण जे येत नाही त्याच्यावरती जरा जास्त फोकस करा आणि तेच तुमचे मेरिटचे प्रश्न, मेरिटचे उत्तर आणि मेरिटचा मार्क ठरू शकतो मित्रांनो. त्यामुळे एनालिसिस करणं खूप महत्वाचं आहे. नाहीतर पेपर सोडवला, मार्क किती येतात त्याच्यासाठी पेपर सोडवायचा नाही आपल्याला. आपल्याला पेपर नंतर आपलं चुकतंय काय आणि त्याच्यावरती एनालिसिस झालं पाहिजे. त्याच्यासाठी पेपर असतो. समजलं का? खूप महत्वाची गोष्ट. आणि सगळ्यात महत्वाचं काय मुलं फक्त ग्राउंडलाच पूर्ण 100% देतात आपलं. ग्राउंड 2 टाईम 3 टाईम ग्राउंड नुसतं व्हिडिओ हां, तुम्ही ग्राउंडला जर सगळं 100% दिलं तर अभ्यासाला कोण देणार मित्रांनो? नुसतं ग्राउंड पास झालं म्हणजे नाही, लेखी पण पास व्हायला लागणार आहे. नुसतं ग्राउंडवर फोकस करू नका. आपला अभ्यास पण खूप महत्वाचा आहे. ही सगळ्यात मोठी चूक आहे. एक इव्हेंट आउट ऑफ आहे, गोळा आउट ऑफ आहे, 50 वेळा गोळाचे पैसे ग्राउंड पैसे आउट ऑफ टाकणार. काय गरज आहे का? काय टाईम घालवायची गरज आहे? काय कुणाला दाखवायचं आहे का? तुला 15 मार्क भरतीला गेलो तिथं तुला 16 मार्क किंवा 50 मार्क येणार नाहीये. समजलं का? इव्हेंटला जे मार्क आहे तेच भेटणार आहे. बाकी डोकं चालू नका. समजलं का? आणि ज्याला भरती व्हायचं ना तो असला टाईमपास करत नाही बरं का. ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि हा व्हिडिओ काय तसला नव्हता की हे करा आणि एवढं आहे. हे करा आणि ह्याच्यातलंच एवढं होईल, ते करा त्याच्यातलं एवढं होईल. हा टेक्निकल आहे बरं का. तुम्ही ह्या पद्धतीनुसार, ह्या सूत्रानुसार जर तुम्ही अभ्यास सुरू केला ना मित्रांनो, 15 मार्कांची वाढ इझी तुमची एका महिन्यामध्ये 100% होणार. समजलं का? त्यामुळं चुका टाळा आणि मार्क वाढवा. समजलं का? आणि कोणी आपल्याला हलक्यात घेतलं नाही पाहिजे आता. येड्या हे 2026ला पोलीस व्हायचे, वर्दी घालायची, मस्त कडकमध्ये फिरायचंय. तर मग हे
हे 60 दिवस तुला इज्जतीत अभ्यास करायचा आणि ग्राउंड करायचंय. पुढचे चांगले दिवस बघण्यासाठी मागचे दिवस वाईटातच घालावे लागतात. पुढचा सूर्योदय खूप जबरदस्त दिसतो. जय महाराष्ट्र. अभ्यास चांगला करा आणि मी तुम्हाला असं सपोर्ट करणार आणि असे जबरदस्त व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार. काळजी घ्या.